मध्यंतरी चालू होतं निवडणुकीच्या काळामध्ये, राज ठाकरे म्हणे आंदोलन अर्धवट सोडतो. एक आंदोलन दाखवायचं मला, एक आंदोलन या राज ठाकरेने अर्धवट सोडलं किंवा तुम्ही अर्धवट सोडलं, एक आंदोलन. बाकीच्या राजकीय पक्षांचा काळ घ्या आणि आपल्या राजकीय पक्षाचा काळ घ्या. या इतक्या कमी काळामध्ये आपण जी जी आंदोलनं घेतलेली आहेत ती सगळी यशस्वी झालेली आहेत, सगळीच्या सगळी. मला अनेकांनी विचारलं टोलचं काय झालं, अर्धवट सोडलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून टोल बद्दल एक माणूस बोलायला तयार नाही, एक राजकीय पक्ष बोलायला तयार नाही त्याच्याबद्दल. जे बोलत नाहीत, जे आंदोलन करत नाहीत, त्यांना कोणतेही पत्रकार प्रश्न विचारायला गेले नाहीत की तुम्ही का नाही करत आहात, तुम्ही तर विरोधी पक्षात, तुम्ही का नाही करत ही गोष्ट. भारतीय जनता पक्ष घ्या, शिवसेना घ्या किंवा इतर अजून कोणी घ्या, काय करत होते टोलवर. कोल्हापुरात जो जाळपोळ झाली होती टोलची, ती तिथल्या स्थानिक जनतेने केली होती, त्याचा कुठच्या राजकीय पक्षाशी काही संबंध नव्हता. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे झालं होतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं होतं, दुसऱ्या राजकीय पक्षाने नाही. जे गप्प बसले त्यांना नाही प्रश्न विचारले काय मांडवली झाली का म्हणून. आणि ज्यांनी आंदोलनं करून तुम्ही सर्वांनी ज्यावेळेला ही तोडफोड ज्यावेळेला झाली, आम्हाला प्रश्न विचारताय मांडवली झाली का म्हणून. महाराष्ट्रामधले त्या सरकारला जवळपास 43 टोल नाके बंद करायला लागले, हे तुमच्या आंदोलनाचं यश आहे, तुमच्या आंदोलनाचं. अर्धवट सोडलं काय, आंदोलन अर्धवट सोडलं. आणि निवडणुकीच्या अगोदर ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही सगळ्या टोल मुक्त महाराष्ट्र करू, आता त्याच्यावरती बोलायला तयार नाही सरकार. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही की तुम्ही आधी काय बोलला होता आणि आता सत्तेवरती आल्यावरती तुम्ही काय बोलतात. टोलबद्दल भूमिका मांडायला तयार नाहीत. युतीतले दोन्ही पक्ष त्या विषयावरती बोलायला तयार नाहीत. आणि ज्यांनी आंदोलनं केली त्यांना प्रश्न विचारताय तुम्ही काय केलं. मी इथे सगळी अख्खी यादी आणली आहे. हे परप्रांतातनं जे लोक सगळे आज आदळ होते किंवा आदळतायत, हा मुद्दा ऐरणीवरती आणला कोणी, हा तुम्ही आम्हीच आणला ना. बाकी सगळं गप्प होतं. मराठी मराठी असं कोणी बोलायला पण तयार नव्हतं. त्या सगळ्या काळामध्ये आंदोलनं झाली, तुमच्यावरती केसेस पडल्या, माझ्यावरती केसेस पडल्या आहेत, आजही केसेस आहेत. कुठच्याही सरकारकडे गेला नाही राज ठाकरे माझ्या केसेस काढून घ्या म्हणून सांगायला. कारण माझ्या केसाला आणि माझ्या केसेसला धक्का तर लावून बघा. किती गोष्टी आपण केल्या. रेल्वे भरती, या रेल्वे भरतीचं आंदोलन झालं नसतं, मला सांगा गेल्या 65-66 वर्ष, किती आता भारताला स्वातंत्र्य मिळून झाली जी, इतक्या वर्षात कधीही झालं नाही. केंद्रीय मंत्र्यांना, त्यावेळेला ममता बॅनर्जी होत्या, केंद्रीय मंत्री ममता बॅनर्जी, रेल्वे मंत्री, त्यांना आदेश काढावा लागला की याच्या पुढे, त्यांना सगळी आंदोलनं वगैरे कळल्यावर त्यांनी आदेश काढावा लागला की याच्या पुढची सगळी जी काही भरती होईल ती तिथल्या स्थानिक, तिथल्या राज्यांमधल्या मुलांना तिथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. हे आपल्या आंदोलनाचं यश आहे. अर्धवट सोडलं. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपण फॉर्म वाटले, पुस्तिका वाटल्या की रेल्वे भरती तुम्ही परीक्षा कशी दिली पाहिजे, फॉर्म कसा भरला पाहिजे. किती मुलांनी फॉर्म भरले महाराष्ट्रातल्या? जवळपास 5.5 ते 6 लाख मराठी मुलांनी आपले फॉर्म भरले. इतर कुठच्या राजकीय पक्षांनी केलं नाही. आम्हाला सांगतायत अर्धवट सोडली आंदोलनं. मराठी पाट्या, या महाराष्ट्रातल्या जेवढी दुकानं आहेत या दुकानांवरच्या पाट्या कोणी मराठी केल्या? तुम्ही मराठी केल्यात ना. टायमिंग ते लावलं कोणी होतं? शेवटचे 10 दिवस, शेवटचे 9 दिवस, शेवटचे 8 दिवस, शेवटचे 7 दिवस कोणी बोर्ड लावले? तुम्हीच लावले होते ना. त्याच्यानंतर पाट्या मराठी झाल्या ना. अर्धवट सोडलं. मराठी चित्रपटांना थिएटर्स कोणी मिळवून दिली? स्क्रीन कोणी मिळवून दिले? देत नव्हते. आपल्यामुळे सुरू झालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे हे स्क्रीन मिळायला सुरुवात झाली. 10,000 फाळकेंचे फोटो लागले प्रत्येक थिएटरमध्ये.
अहो ह्याच्या आधी कधी ऐकलं होतं का हो की अमिताभ बच्चन म्हणतात की मला मराठी शिकावीशी वाटते, किंवा आमिर खान म्हणतोय मी मराठी शिकतोय? ऐकलं होतं का कधी? कानावर पडलं होतं आधी? नाही, तुमच्या आमच्या दणक्यानी पडलं ते. या सगळ्यांना वाटलं की नाही आता मराठी शिकल्याशिवाय महाराष्ट्रात राहता येणार नाही. हे आपल्या आंदोलनाचं यश अर्धवट सोडलं. आता आमिर खानला शिकवायला तर मी गेलो नव्हतो की अर्धवट ट्युशन सोडून आलोय मराठीची. पण ही भावना निर्माण होणं, या राज्यामध्ये निर्माण होणं, ही कधी झाली? ही आत्ताच झाली ना. महादेव बाळासाहेबांनी ज्यावेळेला शिवसेना निर्माण केली त्यावेळेला जे वातावरण निर्माण झालं, त्याच्यानंतर पुढे परत सगळ्या गोष्टीला मरगळ आली. आणि ते परत वातावरण जे चेतवलं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तुम्ही चेतवलं. मला अजूनही आठवतो तो मोबाईल त्याचा तुमचा षण्मुखानंद हॉलचा प्रसंग. त्या षण्मुखानंद हॉलवरती शिशिर शिंदे भाषण करत होते आणि त्यांनी तिथे भाषण करताना सांगितलं की आम्ही मोबाईल फोनवरती मराठी बोललं जात नाही, फक्त इंग्रजी आणि हिंदी बोललं जातं. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणे एअरटेलला निवेदन दिलेलं आहे, एअरटेल कंपनीला, आणि कालच आम्ही त्या एअरटेल कंपनीला निवेदन देऊन आलो. मी भाषणाला ज्यावेळेला उभा राहिलो त्यावेळेला मी म्हटलं एअरटेल कंपनीला निवेदन देऊन किती दिवस झाले? ते बोले 10 दिवस झाले. म्हटलं मग त्यांची काय ती काय असते ना एक्सपायरी डेट का काय, ते संपलं. 10 दिवस संपले म्हटलं, विषय संपला. आता त्या एअरची टेल खेचा म्हटलं. मी भाषण करतोय आणि तेवढ्यात मी भाषण संपवलं आणि पहिल्यात मला आलं की ठाण्यामध्ये पहिल्यांदा एअरटेलचं ऑफिस फुटलं. कोणी सांगितलं नव्हतं. पण गंमत बघा, ही गोष्ट झाल्या दुसऱ्या दिवशी सर्व मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या मोबाईलवरती मराठी पहिल्या येणार, ऐकू तुम्हाला, नंतर बाकीचं सुरू होणार. इतर राज्यातनं किंवा इतर देशामधनं त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रात फोन लावलेला आहात, पहिल्यांदा मराठीत तुम्हाला ऐकू आलं पाहिजे, त्याच्यानंतर बाकीच्या भाषा. हे कोणामुळे झालं? इतर कुठच्या राजकीय पक्षांमुळे झालं. आणि मला सांगता अर्धवट सोडली आंदोलनं. आणि हे तुम्ही ठासून सांगितलं पाहिजे लोकांना की आम्ही काय केलंय, आम्ही काय करतो आहोत. हे टॅक्सी आणि रिक्षा याच्याबद्दल ज्याला आंदोलन झालं, आजही पोलीस खात्यामध्ये जाऊन विचारा तुम्ही. ज्यावेळेला खोटे परवाने घेऊन ज्यावेळेला टॅक्सी आणि रिक्षा ज्यावेळेला इथे मुंबई ठाण्यामध्ये ज्यावेळेला चालत होत्या, आपलं ज्यावेळेला आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर तुम्हाला सांगतो जवळपास 4 का 4.5 हजार टॅक्स्या, अनधिकृत टॅक्स्या या कापल्या गेल्या आणि जवळपास 8.5 ते 10 हजार रिक्षा खोट्या या कापल्या गेल्या. आपल्या आंदोलनानंतर कापल्या गेल्या, पकडल्या नाहीत नुसत्या, पण त्या पोलिसांनी कापल्या. त्याचा आपल्या कापण्याशी काही संबंध नव्हता, पण आपल्या आंदोलनामुळे झालं. एवढ्या अनेक गोष्टी किती सांगू तुम्हाला मी. हे जे हिंदी चित्रपटामध्ये चालायचं असे ते बंबई झालं ना बंद. आता काही जण म्हणतील की ही काय पद्धत झाली का? आता नसेल समजत तर हीच पद्धत. आमच्याकडे दुसरी पद्धतच नाही. बरं, मी हे अगदी थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. अशा असंख्य गोष्टी आज आम्ही केलेल्या आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिद्ध केलेल्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचा, तुम्ही काढून बघा, माझ्याकडे आहे, यादी आहे, त्यातल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी आता जाहीर केल्या, ज्या त्यांच्या जाहीरनाम्यात नव्हत्या, त्या फक्त आपल्या ब्ल्यूप्रिंटमध्ये होत्या. त्या ब्ल्यूप्रिंट मधल्या गोष्टी सत्तेवर आल्यावरती आता जाहीर केल्या आहेत.